नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी 34 साईजच्या बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। कटिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्ही सहजपणे कटिंग करू शकता आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसणार आहे। तर त्यासाठी मी ते अस्तर घेतलेला आहे। 34 साईजचा हा 4 टक्स ब्लाऊज आहे। अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घ्यायची आहे ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचे, 15 इंचाचं मार्किंग करायचं आहे। खाली बॉटमला मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे। खाली कपड थोडा वाकडं तिकडं आहे त्याच्यामुळे। आता शोल्डरचं मार्किंग केलं आहे। तर शोल्डर इथे घेतले 34 साईजसाठी 7 इंच। समांतर अंतरावर शोल्डरसाठी मार्किंग केलं आणि ती लाईन अशी ड्रॉ करून घेतली। आर्महोल घेतलेला आहे 7 इंच। आर्महोलचं मार्किंग केलं आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या लाईनवर आता चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर हा ब्लाऊज आहे 34 साईजचा, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच। तर 8.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। खाली कमरेच्या बाजूला कंबर जेवढी आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर इथे 28 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच बॅकच्या टक्ससाठी ही लाईन ड्रॉ करून घेतली। आर्महोलचा शेप कॉर्नरमधून 1 इंचावर द्यायचा आहे। तर इथे कॉर्नरमधून 1 इंचावर मार्किंग केलं आणि इथे आर्महोलचा आकार दिलेला आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच। 3.5 इंचावर असे मार्किंग करून घेतले आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। वरचा गळा घेतलेला आहे मी इथे 4 इंच। 4 इंचावर मार्किंग केलं। वरच्या बॉक्समध्ये जो छोटा गळा येणार आहे त्याचं मार्किंग करून घेतलं। एकदम डीप गोल आकार द्यायचा नाही, जसं दाखवला व्हिडिओत तशा प्रकारे हा आकार द्यायचा आहे। खाली 1 इंचाचं मार्किंग केलंय। ही लाईन सरळ ड्रॉ केली। इथे खाली 3.5 इंचावर मार्किंग केलंय आणि हा पण बॉक्स एक ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये आता गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे। तर मी इथं सिंपलच गळ्याचा आकार दिलेला आहे। अशा प्रकारे आकार दिला। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही या मधल्या स्क्वेअरमध्ये देऊ शकता। अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे। शोल्डरला अर्धा इंच मार्किंग केलं आणि ती लाईन गळ्याला जोडून घेतली। हे सेंटरचं एक मार्किंग करून घेतलं। आता जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला असेच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील ब्लाऊजचे तर स्टिच विथ प्रिया या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। आणि तुम्हाला जर दुसऱ्या वेगळ्या कोणत्या मापाची कटिंग बघायची असेल, कसं कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल। तर आता मी फ्रंट पार्टचं इथे कटिंग करणार आहे। तर अस्तर डबल घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट ओपन बाजूकडूनच मी इथे कट करणार आहे। तर इथे मी बॅक पार्ट आहे तसाच ठेवून घेतला आणि आहे तसाच इथे ड्रॉ करून घेणार आहे। इथे पहिल्यांदा जे आर्महोलचं मार्किंग होतं ते मी करून घेतलं, कारण फ्रंटच्या आर्महोलचा आकार इथून द्यायचा आहे। तर जसं पहिला बॉक्स आपण ड्रॉ केलेला होता तोच इथे ड्रॉ करून घेतला आणि बॅकच्या आर्महोलचा आकार देऊन घेतला। आता फ्रंटचा पार्टचं मार्किंग करायचं आहे। तर गळा रुंदी मी इथे 3.5 इंचच घेतली फ्रंटची आणि पुढचा गळा आहे 6 इंच तयार। 6.5 इंचावर मी मार्किंग केलं। 3.5 इंचचा हा बॉक्स आहे तो ड्रॉ करून घेतला। इथे पंचकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे। साधारणतः 1.5 इंच वरून असा पंचकोनी गळ्याचा आकार दिला। आता आर्महोलचं मार्किंग करायचं। तर हा जो आर्महोल आपण ड्रॉ केला आहे
त्याच्या तिथे आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे फ्रंटच्या आर्महोलसाठी. 1 इंचाचं मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन इथे ड्रॉ करून घेतली आणि इथून फ्रंटच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे 1 इंचावर. इथे सुद्धा फ्रंटच्या पार्टला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच. फ्रंटच्या पार्टमध्ये आपल्याला फ्रंटच्या साईडला थोडंसं वाढवून माप घ्यायचं आहे. तर खाली मी 1 इंच वाढवलेलं आहे 34 साईजसाठी. आता योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर कमरेच्या बाजूला इथे 2.5 इंचाचं मार्किंग केलं आणि जी गळ्याकडची बाजू आहे तिथे 3 इंचावर मार्किंग केलं. 2.5 इंचाचं जे मार्किंग आहे ती लाईन सरळ ड्रॉ करायची आहे आणि जे 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून योकपट्टीचा जो आकार आहे गोलाकार तो वरच्या बाजूने अर्धा इंचावर द्यायचा आहे. इथं जो साईडचा पार्ट आहे तिथे आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. योकपट्टीमध्ये वाढवायचं नाही. आता हे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. तर खाली मी इथे योकपट्टीसाठी आणि फ्रंटच्या बाजूला भागात थोडासा पफ यावा त्यासाठी एक्स्ट्राचं 1 इंच वाढवलं आहे. म्हणजेच टोटल 14 इंचाचा ब्लाऊजची उंची आहे. तर फ्रंट पार्टची उंची झालेली आहे 16 इंच. तर एक एक्स्ट्राचं 2 इंच मार्जिन घेतलं ते 1 इंच तर शोल्डर आणि कमरेत जोडण्यासाठी जाईल आणि 1 इंच पफ क्रिएट करण्यासाठी जाईल. त्याच्यामुळे ब्लाऊज 14 इंचाचं रेडी होईल. असं हे फ्रंट आणि बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्टमध्ये टक्स कसं घ्यायचे तर आडवा टक्स इथून घेतलेला आहे मी 3.5 इंच. वरून अपेक्स पॉईंट घेतलेला आहे 10 इंच. 10 इंचाचं मार्किंग केलं. त्याच्यापासून खाली 1 इंचावर मार्किंग केलं आहे जो सेंटरचा टक्स येणार आहे. त्याच्यानंतर जो हुक आहे पट्टीकडचा टक्स येणार आहे त्याच्यासाठी 1.5 इंच मार्किंग केलं तिथून अंतर आणि हा जो भाग आहे त्याचा सेंटर मार्किंग केला. हा टक्स इथे घेतला. त्याच्यानंतर हा टक्स अर्धा इंच दोन्हीकडे म्हणजे टोटल 1 इंचाचा टक्स येणार आहे. कमरेकडच्या बाजूने 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि असं सुद्धा क्रॉस 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले. हा क्रॉस दिलाय मी टक्स, तुम्ही सरळ पण देऊ शकता. आणि इथून 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि तो आर्महोलमध्ये टक्स द्यायचा आहे. तर हा 1/2 इंचाचा टक्स येईल आर्महोलमधला. तर सेंटरचा टक्स अर्धा इंच म्हणजे 1 इंच टोटल आणि जे साईडचे आहेत ते 1/2 इंच, अर्धा इंच टोटल आणि हा 1/2 इंचाचा असे हे टक्स येतील. आता दुसरं जे अस्तर आहे ते मी ह्याच्यावर ठेवलं आणि असं टॅप टॅप केलं म्हणजे ते दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटलं जातं व्यवस्थित आणि एकसारखे टक्स आपले येतात. तर हे फ्रंट बॅक आणि योकपट्टीचं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला याचं स्टिचिंग संपूर्ण स्टिचिंग पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.